झी24 एक पाऊल पुढे. किती मस्त कलरफुल आहे बघा. हे मला वाटतं बदाम आहेत का वर? बदाम आहे. बदामाला ते वेगवेगळ्या रंगाचे बदाम आहेत. बदामाचे काप त्यांनी लावलेत. मस्त. या इकडे बघा काय मस्त परडी आहे फुलांची. मला हवी आहे ती. दाखवा लवकर. ती फुलाने सजवलेली परडी. आहा किती मस्त. फुलांची परडी आपण तशीही देवासमोर ठेवतो. हा प्रसाद म्हणून ठेवायला किती मस्त आयडिया आहे बघा ना. खूप कलरफुल पण आहे. गुलाबाची छान छान फुलं आहेत. लाल, पिंक अँड येलो. अरे बाप रे, ही फारच खूप. मला किती किलोची आहे ही मिठाई? ही 2.5 किलोचा एक मोदक बनवला. बाप रे बाप. 2 किलो 500 ग्रॅम. 2 किलो 500 ग्रॅम. बघा बनाना मोदक. बनाना मोदक. मस्त घड आहे खाली आणि वर मोठा मोदक आहे. मला वाटतं 5 दिवसांच्या गणपतीसाठी. 5 दिवस 7 दिवसाच्या गणपतीसाठी ही खूप मस्त प्रसादाची ही मिठाई त्यांनी बनवली आहे. अच्छा दादा मला सांगा, ही मिठाई किती दिवस टिकते बाहेर? म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. 8 दिवस टिकते. आणि ह्याचा बेस काय आहे सगळ्याचा बनवण्याचा? काजू बदामाचा कुंदा. त्याच्या काजू बदामाच्या कुंद्यापासूनच हे सगळं बनवलंय. आणि हे साच्यामध्ये बनवतात का? नाही, हे हाताने बनवतात. हे सगळं हाताने बनवतात. आणि किती वेळ लागतो बनवायला? साधारण 2 तास पकडून चालतात. अरे वा, 2 तासामध्ये. आणि ही फुलं आहेत ती पण हाताने बनवतात. आणि मोदक हा साच्याचा मोदक आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं कला आहे खरं तर. हाताची कला आहे. हाताची कला आहे. आणि हा मोदक साच्याचा बनवलेला. ह्याच्या बरोबर मी अजून काही आहे तुमच्याकडे? आहे ना आमच्याकडे. एक अनारकली म्हणून मोदक. अरे वा, म्हणजे आपण ते छोटे छोटे अनारकलीचे जे प्रकार बघितले तसंच हे अनारकली. आणि सगळीकडनं फुलं आहेत सुंदर गुलाबाची. वा, मस्त इसेन्सचा पण वास येतोय. रोज इसेन्सचा वास येतोय मला इकडे. छान. क्या बात आहे. ही किती किलोची आहे? 1 किलो 800 ग्रॅम. ही 1 किलो 800 ग्रॅमची आहे. किती मस्त ना. आणि अजून आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जो एक आशीर्वादाचा हात दाखवला, असे हे 2 आशीर्वादाचे हात आहेत. क्या बात आहे. हे हात आणि त्याच्यामध्ये मोठा मोदक. मला वाटतं ही पण 1.5 किलोची असेल मिठाई. 1 किलो 600 ग्राम. 1 किलो 600 ग्रामची ही मिठाई आहे. किती सुंदर आहे ही कल्पना. ही हातामध्ये त्यांनी. आणि हे खरंच म्हणजे संगमरवराचे हात असतात ना तसे दिसत आहेत. मला वाटतं हे काजूच्या कुंद्यापासून त्यांनी बनवलेत. आणि असा मोठा मोदक, त्याच्यात छोटी छोटी फुलं आहेत. फारच सुंदर दिसतंय हे. वा वा, अप्रतिम. अरे वा, म्हणजे सावंतवाडीला आपण जी फळं विकत घेतो लाकडाची सुंदर, तशी त्यांनी इकडे फळं बनवली आहेत. हे बघा, ही खूप सुंदर अशी फळं बनवली आहेत त्यांनी. अननस आहे, ॲपल आहे, बनाना, केळं. वा वा वा. आणि ती इतकी म्हणजे सजीव असं ते रंग आणि इतकं सुंदर दिसतंय बघा. खरंच वाटतंय फळ. खरं सफरचंद वाटतंय मला हे. मला वाटतं ह्याचा पण बेस काजूचाच आहे का? हा, काजूचा बेस. काजूच्या कुंद्यापासूनच हे सगळं बनवलंय. शेप बनवलंय फळांचे. हा, फळांचा शेप बनवलाय. सुंदर. वाटतं ही पण स्ट्रॉबेरी बनवली आहे त्यांनी इथे. हा, हे बघा स्ट्रॉबेरी आहे. ज्यांना म्हणजे त्यांनी वेगळी वेगळी फळं बनवले. तुम्हाला गणपतीला 5 प्रकारची फळं लागतात, तसं त्यांनी वेगळी वेगळी फळं बनवली आहेत. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अशा गणपतींसाठी आपण मिठाई वेगळ्या वेगळ्या किलोंमध्ये, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बघितली. 10 दिवसाच्या गणपतींसाठी काय स्पेशल बघूया थोड्याच वेळात. आपण वेगळ्या वेगळ्या आकाराचे मोदक, पक्षी, फुलं, फळं सगळं बघून झालं.
आता इकडे काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय हा मला अजून. हे आहा, हे बघा याने फ्रूट कॅन्डी बनवली आहे. क्या बात आहे. अशी मला ना आता तोंडात घालावीशी वाटते ही कॅन्डी. किती मस्त रंगात आणि ते त्यांनी हे वर काय पेरल्यासारखं हे फूड आहे का? काजूचं क्रश केलेलं आहे. काजू क्रश करून त्याला कलर केलेला आहे. अच्छा, काजू क्रश करून त्यांनी रंग दिले, पण ते खरं खूप सुंदर दिसतंय. इथे बदाम टॅकोस पण आहेत. वा वा, क्या बात आहे. खूपच छान. झी 24 तास एक पाऊल पुढे.